प्रकाशली प्रभा उजळल्या तश दिशा गगना पंढरपूरची सकाळ आहे आमच्या शुभम भाऊच्या गावाकडे ह्याच अभंगाला म्हणते उजळल्या दश दिशा गगना ते ळला ड म्हणते काय काय महाराज काय काय लय खतरनाक. माझ्या भावाच्या सोबत एकदा एक जण होता दवाखान्यात त्याला ळला ड म्हणायची सवय होती आणि ती गोळ्या द्यायला होता औषध द्यायला. ते म्हणायचा काडी सकाळी काडी काडी सकाळी आणि पिवडी संध्याकाळी आणि निडी दुपारी. काडी सकाळी ते एक जण म्हणलं काय काडी गुडी काडी सकाळी निडी पिवडी दुपारी. अरे काय महाराज अक्षर बदलले नाहीस ते अक्षर अनुस्वार चेंज झाला अनुस्वार तरी घोटाळा होतो. एक जण नाही कधी कार सर्वा घटी राम असे का नाही एक जण मला सर्वा घंटी राम बाबा ही आडमोठपणाच आहे का नाही काय लोक होय. बस एक शिकलेली बाई आमच्या गावाकडे आली आणि तिला ती पुस्तकामध्ये वाचून अभ्यास करायची सवय होती. ते स्वयंपाक करतात नाही पुस्तकात वाचून तुमच्याकडे नसेल असला अजून आमच्याकडे लय दलिंदर काम झालं वाचूनच अभ्यास. 3 चम्मच मिर्ची डाली प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदा ती एक बाई अशी बसलेली म्हणजे ती ती आमासले घालते बाबा ते असं ते गाठा बांधायचं दुश्मनावर बारी येऊन भाऊ. काही काही वेळेला ते बुटाची दोरी सोडताना होते बघ वाटाळात असं दुसरीकडची दोरी ओढी तर माणूस बक्की पक्की गाठ बसते मग ती पाय धडीत पर्यंत जात नाही. तस त्या बाईनं वाचलं आणि ती सासू पूजेला बसली. सासू पूजेला बसल्यावर ती घंटी सापडा ना ते देवापुरची घंटी कुठे ती 4दा 5दा म्हणली सुनबाई घंटी कुठे तुझी सुनबाई कुठे तुझी. तर ती सुनबाई काय म्हणली फ्रीज मध्ये. तो घंटी फ्रीज मध्ये कारण त्याच्यात लिहिलेलं होतं कांदा लसन का पेस्ट बनाइए और 1 घंटा फ्रीज में रखिए. पेस्ट तिकडे ठेवली घंटी फ्रीज मध्ये ठेवली 1 घंटा फ्रीज में रखिए. मरा आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात. एक मुंबईची बाई आमच्या गावात आणलेली पाटलाच्या घरची सून आहे ती आणि पाटील सकाळी उठल्या उठल्या तिला म्हणला सुनबाई म्हैशीला वैरण टाका. म्हैस म्हणजे ते नाही का ते म्हशीचं ती पारडो असते काय असते ती बारक दूध पेते ती म्हशीला म्हशीचं दूध पेते ती म्हशीचं दूध पेते ती म्हशीचं दूध पेते. सोच बदलो देश बदलेगा. ते वरड ते असं वरड द्याव का दादा त्या म्हशीला वैरण टाक म्हणले ती पाटील. तिथं गेली सून आणि वापस येऊन काय म्हणले माहिती आहे मामाची म्हैस ब्रश करते कारण ती सकाळी रवंत करताना थोबाडाला फेस आलेला ते म्हणजे कोलगेट करते बार बार मार. तशीच सकाळची वेळ मी पंढरपुरातली सांगितली चला बस विनोद सोडा पंढरपुरात चला 1 मिनिटासाठी चला 1 मिनिटासाठी. कुणाला मला हे मागणीचं कीर्तन आहे ना बाबा मला करावं जास्त वाटत नाही त्याचं कारण मला कधीच देवापुढे हात जोडून काय मागा वाटत नाही मागा वाटत हो. रात्री जर झोपलं ना दादा काळजावर दगड ठेवल्यासारखं होतो की आपली लायकी आहे का खरंच त्या लायकीपेक्षा जास्त दिलं का नाही परमार्थ आहे. सकाळची वेळ आहे दादा. आमची जनी म्हणजे
जनी म्हणजे कोणची माहिती आहे ना? गंगाखेडची जनी. आता जनी म्हणजे कोणची म्हणली तरी अशी बघायला. दुसरी जनी नाही, एकच जनी आहे, दासी जनी. बरोबर आहे. दासी जनी म्हणजे तिचा अधिकार काय महाराज? विनविते सांगा महिमा साधू संतांचा. देवाला डायरेक्ट चॅलेंज करायची ती. जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीव लगा, विनविते सांगा महिमा. सकाळी पंढरीच्या देवाच्या समोर जायचं आहे. आई वडिलांसोबत गेली. बस एक 15 मिनिट शांत आहे का? आणि आता खरं मर्म आहे का कीर्तनाचं. चंद्रभागेला स्नान केलं. मला कमाल वाटते बरं का बाबा, इतकी लोक आहेत ना, इतकी, तरी सुद्धा कोणाच्या तोंडातून अक्षर नाही. किती शांतता आहे. याला परमार्थाविषयीचं प्रेम म्हणतात. आता जनीनं चंद्रभागेत स्नान केलं आणि मंदिरात प्रवेश करताना त्या जगाच्या बापाच्या समोर हात सोडून उभी राहिली. डोळ्यातून खळकन पाणी आलं. 6 वर्षाची होती आई. किती वर्ष? अशी बघायची. आई वडिलाला वाटलं हिला चेंगराचेंगरीत कुणी धक्का दिला काय की, म्हणून तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणले, जना का रडते ग माय? काही नाही आई. जना सांग ना, तुला कोणी मारलं नाही? मग का रडतेस जने? काहीच नाही, एक अक्षर नाही. भाऊ आसपास बोलू नका बरं का, मी कीर्तन बंद करून टाकेन. शांत राहा. इकडे लक्ष द्या. जना, हा दिदे तू नाही सांगणार का रडतेस? 6 वर्षाची पोरगी आहे, पण आईच्या पदराला धरून काय म्हणले माहिती का? आई खरं सांगू? त्यांनी बोल ना. हा जो देव आहे ना विटेवरचा, तो माझा आहे असं वाटतं ग. जना मग रडायचं काय बाळा? आई खरं सांगू? सांग ना जना. आजपासून मला तुझ्या सोबत यायचं नाही घरी, इथंच राहणार पंढरी. डोळ्याच्या दारात खळखळ व्हायला लागल्या. वडिलांनी पाठीवर हात ठेवला. जना ए बाळा असं नाही करायचं. मला इथं बसलेला प्रत्येक बाप काळजावर हात ठेवून सांगत होता, मुलगी सासरी जाताना रडत नाहीत तुम्ही? अहो तीच मुलगी ज्या वेळेला वापस घरी येते ना, तर तुमच्या पाठीवर हात फिरवून म्हणते, बाबा तुम्ही पहिल्यासारखं जेवत नाही, खात जा तुम्ही, म्हणते ना दादा. ज्या पोरीनं 200 रुपयाच्या ड्रेससाठी तुमच्यापाशी कहार केला होता, ती मुलगी शेवटला तुमच्या पायावर डोकं आदळून म्हणते, बाबा जिला तुम्ही बाहुली म्हणत होता ती आली, डोळे उघडा ना. हातबल राहतो माणूस. लक्ष द्या. बस बाहेर आले आई वडील. तिच्या बाल हाता पुढे बाबा गुडघे टेकले यांनी. जना घरी चल ग मा. नाही बाबा आता नाही घरी यायचं, आता बस. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विठाला. तरीच हा जीव सुख पावे माझा. पोरीला सोडून जायचं इथं, इतकू शकले करू, पण सोडून जायचं काळीच त्या दोघा मायबापांनी केलं. बाबा थोडं पुढे निघाले आणि वळून असं बघितलं, जना चलायचं राजा? अगं इथं कोणाच्या आश्रयानं जगशील? म्हणाल माझ्यासोबत? मी पुढे म्हणतो, तुम्ही म्हणाल? फक्त मस्त मना मोकळं न लाजता
सगळे म्हणा या तुमच्या पायावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला टाळी वाजू नका, फक्त माझ्यासोबत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला वा माझ्या विठ्ठला पांडुरंगा हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल. वा वा माझ्या विठ्ठला पांडुरंगा माझ्या विठ्ठल. किती गोड वाटतं बघा ना तुम्ही सगळे. म्हणत जा घरी सकाळी उठल्या उठल्या थोडी वेळ भजन करायचं बस, त्याच्याशिवाय कोण सांभाळतो. जना हा बाबा मी जाऊ जा. आई वडिलांनी दबक्या पावलांनी पंढरपूर सोडायचा प्रयत्न केला आणि बाबा ती एवढीशी पोरगी आहे ना, बस मनातल्या मनात विचार करत बसली बाबा आता माझी चिंता तुझ्यावर भार घातला रे हरी. आता तुम्ही तुझ्यावर भार. विठ्ठल विठ्ठल आपली नशा सोडायची नाही. तुझे याद करके रोना मेरी इबादत बन गई है. मी नेहमी मला काही गोष्टी आवडतात. मी शेर सांगत असतो. बात इतनी सी थी कि तुम अच्छे लगते थे, अब इतनी बढ़ गई है मालिक कि तुम भी कोई अच्छा नहीं लगता. तुझ्याशिवाय कोण आहे. सकाळची वेळ आहे आणि ती बसलेली मुलगी आहे वट्यावर. काकडा झाला आहे.
दादा काकडा झाला आणि बाबा ती काकडा होऊन पोरगी ज्या वेळेला घराकडे म्हणजे बसलेली आहे ना, नामदेव महाराज रस्त्यानं निघाले. नामदेव महाराज आहे रस्त्यानं निघाले. नामा रस्त्यानं चालायचा ना तरी सुद्धा लोक असे बघायचे. माणसानं वागावं लोकांनी बघण्यासारखं. एक वाक्य सांगू हिंदीतलं, चांगलं सांगू. ऐसा काम करो कि लोग कहे क्या बात है, ऐसा काम कभी मत करना कि लोग कहे बात क्या है. अरे क्या बात है. लोकांना म्हणलं पाहिजे वाह क्या बात है, असं नाही म्हणजे बात क्या आहे भाऊ, काय चाललंय भाऊ. असले काम करायचे नाही, तोंड काळे पडायले भाऊ. विठाला विठाला. विदाउट पावडरचं थोबाड चांगलं दिसलं की समजायचं पावन आहे माणूस, पतित पावन, प्युअर एकदम. आपण किती लावितो भाऊ. विकटात मारी नाही काज मारी हल्दी चंद गुण इसमें समाये, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक. ह्या गारव्यात सुद्धा लावित येत ना ते तसलं. बावडी लावशा. अहो एवढे बसलेले आहेत ना, किती इतक्यामध्ये किती जणाकडे असेल ते क्या चल रहा तो फॉक चल रहा. बाबा किती बी यांनी मारू द्या, पण घामाचा घुरट वास यायचा ती येतोच. दादा आम्हाला वासच आहे, आम्हाला वासच आहे, कारण आमचा पंढरीशी वास नाही ना. मला ते भजन आवडतं खूप. पंढरीचा वास. अनिक दर्शन जिचा बास जिता बास मिलिटरी सारखं पाहिजे. मिलिटरी सारखं असं केलं का दिनांग 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 दिनांग. चला नामदेवाला बघितलं आणि पायावर डोकं ठेवलं. आता तुम्ही अगोदर तर कृपावंत त्यांना म्हणली होती, पण पुढे साधू संत आले ना, आले दादा. आता तुम्ही कृपावंत. कृपावंत कोण? कृपाळू बुद्धार माझा बरोबर. तया नमस्कार वाजं वाजे वाजं वाजे कृपाळू माझा भरतिया भाव्या शरण जाता. आवाज असा फेकला की लागला पाहिजे त्याला, म्हणायचा आवाज, नाही तर खंटावर माणसं उठून जाते बहुतावर. असं फेकला की धुम धुमली पंढरी, धुम धुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठे बरी.
माणसावर नाराज झालो बाबा, पण टाळ्याबाजी नाही निश्चित. आणि काय काय जण तर असे बसलेत, पुन्हा थंडी वाजू नये म्हणून एकदाची पोझिशन धरली, हालत नाहीत. आता तुम्ही कृपावंत कोण? कृपाळू सज्जन, आय कृपाळू सज्जन तुम्ही संत, या भाडी कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू. दादा हे कृपाळू शब्द ऐका ना, एक कृपण आणि एक कृपाळू. कृपण, कृपाळू, कृतघ्न, कृपाळू. मजा बघा, मजा बघा. मराठी सारखी भाषा नाही बघा. मैंने बहुत घुमा है साहब, लेकिन मराठी दरी खोऱ्यातून आवाज घुमू दे. एकटा राजा नसला असता ना भाऊ, आपल्यासारख्याच्या सुनता झाल्या असत्या. एकटा नादखोळा, शिवाजी महाराज म्हणतात त्याला. लय मेलेले तुम्ही टाळ्या वाजवून. राजासाठी जर तुमच्या टाळ्या वाजवताना तुमच्या अंगावर काटा येत नसला तर काटा काढला पाहिजे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, सांगली जिल्हा वाळवी तालुक्याला तामे मालेवाडीला शाहिरी साज चढवून शाहिरी साजाला तो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज की. कशी मजा येते ऐकताना. हे उद्या बघू सकाळी. काहीतरी ठेवलं पाहिजे ना. हा, सकाळपर्यंत काय करायचं, नशेत जायचं महाराजाच्या. आणू का आपलं असं नाही. आता तुम्ही कृपावंत. महाराज किती गोड प्रमाण आहे बघा. साधू संत जीवल. पहिला शब्द काय आहे? कृपावंत. कोण? तुम्ही. तुम्ही म्हणजे कोण? तो साधू. साधू म्हणजे कोण? संती साधू नाही. ओजी जादू ओळखावा. सांगू, ही झाली इकडची व्याख्या. रामायणातली सांगू. हृदय नवनीत समाना कहा कभी न पर कहे न जाना. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. पर कहे न जा निज परिताप द्रवई नवनीता पर दुख द्रवई संत सुनीता. राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय राम जय राम. मंगल भवन मंगल हारी द्रव सुदशरथ अजर बिहारी. राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम.
बस संताचं हृदय लोण्याच्या गोळ्यासारखं असतं हो. लोण्याच्या गोळ्याची खासियत अशी आहे, निज परिताप द्रवई नवनीता. स्वतःच्या दुःखातून तापून निघून दुसऱ्याला तूप द्यायची तयारी असते, पण परदुःख द्रवई संत सुपुनीता. स्वतःच्या दुःखानं पातळ होतं ते लोणी, आणि स्वतःच्या दुःखाचा अजिबात विचार करत नाहीये की अन्न करता मेली. तुकोबारायांच्या मंडळीला अन्न करता मारावं लागलं. काही बी झालं तरी बरं झालं ज्याला म्हणता येतं ना, तो परमार्थिक. बरे झाले देवा, बरे झाले देवा, बाईल कर. सगळं बरं झालं म्हणता आलं पाहिजे, पण आपलं बरं झालं चांगलं झालं तरी म्हणत नाहीत आपण म्हणलं ना कस काय बरे. सध्या काय काय चाललं, 2 कारखाने बरे. आता घेतो का सगळ्या जिल्ह्याची प्रॉपर्टी लिहून. आता तुम्ही दादा कृपा कशाला म्हणतात माहिती आहे? ऐका, दया आणि कृपा याच्यात फरक आहे. दया म्हणजे एखादा माणूस फाटके कपडे घातलेला, पोटपाटीला चिटकलेला, हातामध्ये पातेलं घेतलेला, दारात आला म्हणला ना, दुआ करे दरवेश रहम करे अल्लाह, असं जर म्हणला, असं म्हणलं. आणि आपल्या मराठीमध्ये महाराज एक जण आमच्याकडे एका गावात शेठजीला पैसे मागायला गेला. म्हणलं बाबा पैसे द्या ना 2 रुपये. ते शेठजी म्हणले पैसे नाहीत राव. तो म्हणला कपडे द्या, एखादा जुना ड्रेस, तुमचा जुना पाना होय, एखादा ड्रेस द्या म्हणला. ते म्हणला ड्रेस बी नाही राव. म्हणला एखादी भाकरी द्या. ते शेठजी म्हणले भाकरी बी नाही. ती भिकारी काय म्हणला, तू कशाला बसलाय, चल माझ्यासोबत, तुला जगितो चल. असून देत नाही चालेल ना. ही कृपा नाहीत, कृपाळू नाहीत. हे कृपाळू कोण? घराले घरा आले, सांगू. एक झाला कृपाळू शब्द. दुसरा सांगू, साधू कोणाला म्हणायचं? विशिष्ट पद्धतीच्या माळा, टिळा, बसायला गाडी, हात पाय दाबायला नौकर चाकर, साधू. नाही तर मग संधी साधू, काही म्हणा. आणि संत कोणाला म्हणायचं? याच्यापैकी काहीच नसतं ज्याच्याकडे. संताची व्याख्याच फार गोड. ज्याच्या जीवनातले सगळे तंत तुटून गेले तो संत. गुजरातीमध्ये एक भजन आहे, एक घड़ी आरू प्रभु एकांते, अरे आवीने प्रभुने मळे, सोनामा सुगंध मळे, सोनामा सुगंध मळे. इकडलं वारकरी संप्रदायाचं प्रमाण सांगू याला. तेची संत तेचे संत. फक्त मला टप्पा सांगायचा ते. सुवर्णानी परिमळ, हिरानी कोमल, योगी आणि निर्मळ, हे तो दुर्लभ जी दातारा. दादा सोनं महाग आहे पण त्याला वास काय? घाल्या का ना अंगठ्या उगाच करायचे. लोक म्हणते ना दवाखान्यात त्याला यारवड्याचे. सोन्याला वास नाही, फुलाला किंमत, दोन्ही सोबत सापडत नाही. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमल नसत, योगी आणि निर्मळ,
योगी फक्त एकच निर्मळ, योगी पावन मनाचा, कोणचा? आळंदीचा. आणि बाकीच्यासाठी सभी बूचड़ खाने बंद हो गए, योगी आदित्यनाथ है. समज जाओ बस बस. आता सगळं महाराष्ट्र टप्प्यात आलं. उगदम धरा. अरे कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. तुम्ही कोणत्या पक्षाचे मला काय घेणं देणं? मी भाजपचा नाही. माझा एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. मी रिकाम्या कुठाने करीत नसतो. एकदा काय झालं, मला पुलिंग एजंट होतो मी. पुलिंग कळतं का तुम्हाला? ते चिठ्ठ्या फाडते, ती नावं लिहून देते. मग त्याला काय करते, ते मतमोजणीच्या टायमाला मध्ये नेते. बरं, त्याला एक पास दिलेला असतो, तसं मला बी दिलता. हा मध्ये. आणि मग तिथं मध्ये गेलं, विचारलं तो कोणाचा? ते एक जण म्हणला मी भाजपचा. दुसरा तो काँग्रेस, तो राष्ट्रवादी, तो शेतकरी कामगार, तो जनता, तो सगळ्याला विचार. माझ्यावर बारे. मला म्हणले तू, म्हणलं शर्माचा. मी माझ्या बापाचा भाऊ, पक्षाचा नाही. समजून घ्या. सोच बदलो, देश बदलेल. कोणासाठी मरमर करायचं नाही भाऊ. कुणी नाही कुणाचं एकल याच. बस कुणासाठी मरमर करायची नाही. आने वाले कल में ज्याच्याकडे 2000चे आहेत ते लांबवा. बंद होणार आहे भाऊ. जवळ आले, जवळ आले. थट्टा नाही सांगालो. एटीएम मधून तुम्ही पैसे काढा, 2000चे निघत बघा, जास्ती 500च्याच निघत. ती एका दिवशी रात्री हाय उभा राहून. देशवासियों, आज रात 12 बजे से 2000 के करन्सी. मग तुम्ही घरी बसून निस्तास करायचं. जागे व्हा भाऊ, जागे व्हा रे जागे. आता तुम्ही कृपावंत साधू संत. वा, साधू शब्द बघा. साधू तो आणि संत हा. घरा आले, घरा आले. उद्या येणार आहेत. उद्या 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 प्रगट दिन आहे महाराज माझ्या राजाचा, शेगावच्या. ओम गणगणात भोते